आनंदी, मी कुठे रागवले ग त्यांना? आणि तू ऐकलंस का काही? नाही ना भावनाई, सांग ना का रागवलीस तू? हे बघ गुंड्या, अशीच करते बघ भावनाई, सारखी रागवते. आता तूच बघ बाबा काय ते. अच्छा, मी रागावते का? ठीक आहे, उठा उठा उठा. अरे! जाऊ दे, उठा. आनंदी, अरे नाही नाही नाही, तुझा गैरसमज होतोय गुंड्या. भावनाई भावनाई मला मला रागवत नाही अजिबात, उलट माझी लाड करते. अच्छा, असं का? म्हणजे आई तू फक्त सिद्धू बाबाचेच लाड करणार, माझे पण लाड कर. हो. पण कसं आहे, आता आपल्या बरोबर बाळ येणार आहे, मग त्याच्यासाठी मांडीवर कशी जागा करायची ना ते तू बघ. आता बाळ येणार ते तर माझ्या बाजूने असणार, म्हणजे ते तर माझी वकिली करणार म्हणल्यावर पहिली जागा तर त्यालाच मिळणार. अरे बाप रे गुंड्या, आपली जागा धोक्यात आहे, म्हणजे काहीतरी करायला पाहिजे. कदाचित ते बाळ आपल्यापेक्षा क्यूट असेल ना. नाही ते असेलच, पण या जागेवर आधी हक्क आपला आहे, हो की नाही? बाळ यायला अजून खूप वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही तुमची बाजू स्ट्रॉंग करा. आमची बाजू ऑलरेडी स्ट्रॉंगच आहे, हो की नाही सिद्धू बाबा? अरे विषय काय, उचला केलं बरं का मी माझ्या वडिलांना कन्व्हिन्स. कोण बोलतोय आणि कुणाचे वडील? अहो काय बोलताय तुम्ही? अरे बापरे, मी माझं नावच सांगायचं विसरलो. हा एवढ्यात विसरलात का? मी बोलतोय संतोष दळवी, श्रीनिवास दळवींचा मुलगा, मोठा मुलगा. अहो मग असं सांगा ना, तुमच्या काही एकट्याच्या जमिनीचा व्यवहार करतो का आम्ही? सॉरी 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 चुकून, पण आता कळलं ना तुम्हाला मी कोण आहे ते. हॅलो 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 हा हॅलो. तर तुम्ही त्या जमिनीच्या बदल्यात 2 रो हाऊसेस देणार होता ना, त्यातलं एक रो हाऊस माझ्या नावावर करून टाका. हे बघा, मार्केट व्हॅल्यू प्रमाणे तुम्हाला मी सेपरेट रो हाऊस देऊ शकत नाही. काय असं आहे काय? बरं ठीक आहे, काही हरकत नाही. बघा, त्या जमिनीची मार्केट व्हॅल्यू 20 लाख रुपये आहे, बरोबर? तुम्हीच म्हणाला होता. मग तुम्ही 10 लाख डायरेक्ट माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करून टाका. बाबांची सही तुमच्याकडे आणून द्यायची जबाबदारी माझी. त्यांचं ब्रेन वॉश मी करतो. ठीक आहे, पण काम होईल ना नक्की? होणार म्हणजे काय? अहो 100% होणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका, पैसे तयार ठेवा. 10 लाख. हा ठीक आहे ठीक आहे. ओके ओके. गेल्या काही दिवसात आपल्या आयुष्यात जे घडलं, विचार केला तर खरंच वाटत नाही. आधी वरदला किडनॅप करण्याचा प्रयत्न झाला. आज नातू घरी आलाय, आता तरी सही करा, नाहीतर पुढच्या वेळेस तुमचा नातू घरी येणार नाही. त्यानंतर इथे आपल्या घरी त्या गुंडाने येऊन धमकी दिली. मी काय करायचं आणि काय नाही करायचं ना, हे तू मला शिकू नकोस. नंतर तुझ्यावर आणि विणावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हे सगळं पाहिल्यावर मला वाटतंय की इतकी वर्ष सांभाळलेलं आपलं स्वप्न आता उधळून टाकायची वेळ आली आहे लक्ष्मी. अहो, आपल्या स्वप्नांपेक्षा आपलं कुटुंब जास्त महत्वाचं आहे. स्वप्न उधळलं गेलं तरी चालेल, पण आपलं कुटुंब सुरक्षित राहायला हवं. तुम्ही घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. विश्वास ठेवा, तुमचा हा निर्णय तुमच्या लक्ष्मीला अगदीच मान्य आहे. येस मिस्टर कानेटकर, काय काम होतं? निशानी, आज तुम्ही काहीतरी वेगळंच दिसताय. हा, वेगळं? काय झालं? मी चांगली नाही दिसत आहे का? नाही 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 नाही, म्हणजे सुंदर दिसताय. म्हणजे नेहमीच सुंदर दिसता, पण आज एनिवे. सांगा ना, काय आज काय सांगा. आज जरा जास्त सुंदर दिसताय. तुमच्या चेहऱ्यावर आज वेगळ्याच प्रकारचा ग्लो आलाय. थँक्यू सो मच. नक्की
काय काम होतं म्हणजे कशासाठी बोलवलं होतं तुम्ही मला? काम येस, काहीतरी महत्वाचंच काम होतं. अचानक मी आता विसरलोय, बट आय एम शुअर एक इम्पॉर्टंट काम होतं. मला आता आठवत नाही आहे. इट्स ओके मिस्टर कानेटकर, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही कॉल करा, मी आहे. शुअर. सॉरी मिस जानवी, तुम्हाला मी उगाचच आत बोलवलं. मिस्टर कानेटकर, हो इट्स ओके. बघा गुरुजी, असं कोड्यात बोलू नका. काय होणार आहे ते समजून सांगा. खरं तर अशी भाकीतं स्पष्ट करण्याची आम्हाला परवानगीच नसते. हे पहा गुरुजी, जे काही तुम्हाला सांगायचंय ते अगदी खरं खरं सांगायचंय. या बाळाच्या पायगुणाने घरात मृत्यू होणार आहे. म्हणजे गुरुजी नक्की कोण मरणार? ही ज्यांची पत्रिका आहे त्यांच्या सासऱ्यांच्या म्हणजेच संपतरावांच्या जीवाला धोका आहे.